चॅनलच्या माध्यमातून आपण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था नोंदणीपासून आपल्याला ई निविदा घेण्यासाठी आपल्याला काय काय पद्धतीची काळजी घ्यायची या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. नोंदणीपर्यंत ठीक आहे, पण नोंदणीनंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला नोंदणी केल्यानंतर शासकीय कामे कसे घेता येईल त्याचा पार्ट 2 म्हणून मी आजच्या सेशन्सला नाव देतो. ज्या करून आपल्याला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल, प्रोप्रायटरशिप फर्म असेल, त्यानंतर ज्या काही फर्म्स आपण आत्ता व्यावसायिक म्हणून नोंदणी केलेली आहे त्या सर्वांना आपल्याला काम कसं मिळवायचं, ते काम कसं घ्यायचं आणि ते काम पूर्ण कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. बऱ्यापैकी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत 350 पेक्षा जास्त संस्था नोंदणी झालेल्या आहे. आता अपेक्षित आहे की त्यापैकी जास्तीत जास्त संस्थेला शासकीय कामे कसे मिळतील. तर आजचा जिल्हा जो आहे आपण नागपूर, पुणे आणि अकोला हा टार्गेट करतोय, जेणेकरून या आसपास आपल्याला कशा निविदा मिळू शकतात की ज्या निविदेला आपल्याला कुठल्याही अनुभवाची गरज नाही, कमीत कमी डॉक्युमेंट्स. बऱ्याच जणांची मला माहिती आहे की नवीन संस्था नोंदणी केल्यामुळे त्यांचे ऑडिट वगैरे रिपोर्ट आतापर्यंत जनरेट झालेले नाही, तर त्यांना शासकीय कामे कशी मिळतील हा पण त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा आहे. तर त्या प्रश्नाचं सोल्युशन म्हणून मी आता काही सोल्युशन्स म्हणून काही टेंडर्स आणलेले, जेणेकरून तुम्ही इझिली ते टेंडरला आत्ता सुद्धा भरू शकता आणि लगेच तुम्हाला मिळण्याचे चान्सेस इथे होऊ शकतात. सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय? हो सर. हो सर. येतोय. संस्था नोंदणी झाल्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आता आपण तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नोंदणी सांगितली, पण मलाही माहिती आहे की फक्त नोंदणी करूनच पूर्ण गोष्टी होतात असं नाहीये. नोंदणी केल्यानंतर आता गरज आहे काम कसं मिळेल. काम कसं मिळेल यासाठी आपल्याला ज्यांची आतापर्यंत संस्थेमध्ये नोंदणी झालेली आहे तर त्यांना अपेक्षित आहे की त्यांना काय करावे लागेल. आता आपल्या संस्थेला नोंदणीकृत झाल्यानंतर प्रॉपर डॉक्युमेंटेशन केल्यानंतर आपल्याला काम सुद्धा बघावे लागतील की ज्या कामासाठी आपण संस्था नोंदणी केलेली आहे. तर मग आता काम कुठं बघायचे, कशी बघायचे आणि कुठले काम आपल्यासाठी आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक एक करून बघायच्या आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी एक काम आणलेलं आहे की ज्याला कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटची आवश्यकता नाही आणि ते काम जर तुम्हाला मी पूर्णपणे वाचून तर दाखवतोय आहे आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स पण मिळेल सदर कामाचा आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही पुढील टेंडरमध्ये यूज करून जास्तीत जास्त टेंडर घेण्यासाठी तुम्हाला तो एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट केला जाईल. नोंदणीबद्दल मला माहिती आहे की बऱ्याच जणांना आता अडचण नसेल, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नोंदणीसाठी जे जे काही प्रश्न होते, जे काही प्रॉब्लेम्स होते, आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे नोंदणीच्या पलीकडे सुद्धा आपल्याला कुठलं तरी कार्यरत व्हायला पाहिजे. कित्येक जणांना प्रश्न होता की संस्था तर नोंदणी केली पण आतापर्यंत काम मिळालं नाही. तर कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला एक वेळ दिलेला असतो, त्या वेळेपर्यंत तरी आपल्याला थांबावंच लागतं. कित्येकांनी संस्था नोंदणी केली आणि लगेच काम आपण बघतोय, तसं होत नाही. काही गोष्टीचा क्रायटेरिया असतो, फायनान्शियल, टेक्निकल, या गोष्टी बघितल्या जातात आणि त्यानंतर टेंडरला क्वालिफाय करता येतं. शासनाने नवीन नवीन नियम जे आहेत ते निर्गमित केलेले आहे, त्यापैकी 10 लाखांपर्यंत संस्थेला कामं दिली पाहिजे. त्यात सुद्धा बरेच क्रायटेरिया आहे, बऱ्याच त्रुटी आहे. तर त्या त्रुटी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे आणि त्या त्रुटीमधून आपल्याला कसा फायदा मिळवता येईल ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. टेंडर गुरु या आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी 135 पेक्षा जास्त निविदा मी अशा दिलेल्या आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही. तुमची संस्था असेल तर तुम्ही इझिली ते टेंडर सुद्धा तिथं भरू शकत होते. काही जणांना माहिती नाही आहे अजून की संस्था नोंदणी केल्यानंतर काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. आणि काही जर माझ्या माध्यमातून ज्यांनी संस्था ओपन केली जर कोणी आपल्यापैकी जर असेल तर त्यांना येणारे प्रश्न तुम्ही मला लगेच विचारू शकता. त्यानंतर पीडीएफच्या माध्यमातून तुमच्यासाठी 2 बिझनेस असे आणलेले की जे लॉंग टर्मसाठी तुम्ही केले तर भविष्यात त्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आज मी तुम्हाला 2 असे व्यवसाय सांगतो की जे तुम्ही लॉंग टर्म करण्यासाठी बेस्ट आहे, त्याचा तुम्ही इंडस्ट्रियल लेवलवर उपयोग करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 10-10 वर्षाची अशी अपॉर्च्युनिटी देतो की त्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या कंपनीला जर अप्रोच झाले तर 10 वर्षासाठी तरी तुम्हाला बिझनेस दुसरीकडे बघण्याची गरज नाही. तो व्यवसाय जर तुम्ही कंटिन्यू केला तर तुम्हाला चांगल्या मोठ्या ऑर्डर मिळण्याचे 100% चान्सेस आहे. तर सर्वप्रथम मी विचारू शकतो की कुणी आपल्यामध्ये आहे की ज्यांनी माझ्या मार्फत संस्था ओपन केली आणि त्यांना काही अडचणी असतील तर त्यांचं मी सोल्युशन त्यांना लगेच सांगणार आहे. कुणी असेल तर मला बोलू शकता. सर मी आज शॉपॅक लायसन बनवत होते, तर त्यात 0 to 9 आणि 9 to म्हणजे +10 असे 2 ऑप्शन आले होते. तुमच्याकडे किती
एम्प्लॉईज आहेत, तर मी 0 to 9 टाकलं होतं सर. ओके. तर हे योग्य होतं की अयोग्य होतं हे सांगा नाही, थोडं. तुम्हाला जर रेग्युलर लायसन पाहिजे असतं किंवा तुम्हाला रेग्युलर लायसन वगैरे पाहिजे, तर तुम्हाला ऑलरेडी 10 लेबर लोकांच्या वर तुम्हाला लेबर द्यायचे असतात. 10 लेबर लोकांच्या वर तुम्ही जर लेबर दिले तर तुमचं लायसन व्हॅलिड मध्ये पकडलं जातं. आणि 0 to 9 मध्ये जर तुम्ही लायसन जर घेतलं तर ते तुमचं फक्त टेम्पररी म्हणून ती पावती असते की तिला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते. तर ती व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला अगोदर तुम्ही ठरवा की तुम्हाला व्हॅलिडिटीचा लायसन पाहिजे की कसं पाहिजे. तर जर ओके सर. जर तुम्हाला व्हॅलिडिटीचं लायसन पाहिजे असेल तर तुम्ही मला फोनही केला होता, म्हणून तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून मी एक शॉर्टकट मध्ये दाखवतो. कारण ऑलरेडी आपण संस्थेबद्दलच माहिती घेते, पण ऑलरेडी मी तुमच्याशी फोनवर बोललो होतो, त्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये रजिस्ट्रेशन दाखवतो. संस्थे रिलेटेड जर हो सर. कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला विचारा. तर तुमच्या समोर ऑलरेडी मी एक स्क्रीन मध्ये एक तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतोय की तुम्हाला कशा पद्धतीने त्याची पूर्तता करायची आहे. मी तुमच्या समोर वेबसाईट पण ओपन केली. त्या वेबसाईट वर जर तुम्ही आता गेलात तर 0 to 9 आणि ते तुम्हाला दोन ऑप्शन्स येतात. एक येतोय 0 to 9 आणि एक येतोय 10 and above. जर तुम्हाला व्हॅलिडिटीचं लायसन पाहिजे असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला फक्त पावती पाहिजे असेल की ज्याचे जास्त व्हॅल्युएशन काही असत नाही तर तुम्ही त्याला 0 to 9 मध्ये रजिस्टर्ड करू शकता. पण व्हॅलिडिटीचं लायसन घेतलेलं मला तरी वाटतं बेस्ट राहील, त्यामुळे तुम्ही हे ऑप्शन चॉईस करायला पाहिजे. तर हा तुम्ही विचार करून तसं त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं? हो सर, थँक्यू सर. तुम्ही इथून कंटिन्यू करू शकता. त्यानंतर संस्थेकडे आपण पुन्हा वळूया. संस्थेबद्दल कोणी आहे आपल्या माझ्या मार्फत ज्यांची संस्था नोंदणी आली, त्यांना काही गोष्टीचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर कुणाचा प्रॉब्लेम नाही असं मला वाटतंय आणि मी समोरचा टॉपिक घेतो. सर्वप्रथम संस्था नोंदणी करताना बऱ्याच जणांनी नेचर ऑफ बिझनेस प्रॉपर टाकले असतील, त्यामुळे काही अडचण नाही. त्यापैकी एक बिझनेस मी घेऊन आलेलो आहे. त्या बिझनेस बद्दल थोडीशी तुम्हाला अगोदर पूर्वतयारी कशी करायची आणि माहिती देतो. कुठल्याही एका इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर त्या इंडस्ट्रीमध्ये काय वस्तू लागतात याची आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. तर मी अशाच रिलेटेड एक बिझनेस चॉईस केला, मला तो आवडला आणि मला वाटतं तो बाकी तुमच्या समोर शेअर केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या व्यवसायाचा फायदा होईल. तर बिझनेस तुमच्या समोर दिसतोय हा आहे पॅकेजिंग मटेरियलच्या रिलेटेड. ज्यांनाही शून्यापासून सुरुवात करायची आहे, त्यांना खूपच कमी कॅपिटल आहे पण त्यांना उंच झेप घ्यायची आहे, अशासाठी हा बिझनेस खूप खास आहे. यामध्ये सेल्फ अधेसिव्ह टेप मॅन्युफॅक्चरिंगचा तुम्ही बिझनेस करू शकता. तुम्हाला माहिती आहे कुठलीही इंडस्ट्री, कुठलीही कंपनी किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ही गोष्ट चालते. याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला माहिती आहे की याला असा स्टॉक केला आणि विकणार नाही माल, अशा पद्धतीची कंडिशन नाही. हे ऑल सेक्टरमध्ये चालणारी वस्तू आहे. जर तुम्ही हिचा प्लांट जर टाकला आणि चांगल्या पद्धतीने जर या गोष्टीचा जर फायदा घेतला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये याचा फायदा होईल. तुमच्या समोर पॅकेजिंग मटेरियलच्या रिलेटेड मी काही इमेज पण शूट करतोय, म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम क्लिअर होईल. तर हा एक पॅकेजिंग रिलेटेड तुम्हाला सांगतोय मी. कित्येक माझ्या सेशनमध्ये पण हा विषय केलेला आहे. कोरोगेटेड बॉक्स, त्यानंतर अधेसिव्ह टेप वगैरे या पद्धतीचे बिझनेस सध्या मार्केटला चांगल्या पद्धतीने चालू आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक प्रकारची पॅकेजिंग केल्या जाते. त्या पॅकेजिंगसाठी लागणारं मटेरियल, जो कच्चा माल आहे, तो जर तुम्ही भविष्यासाठी जर तो बिझनेस चॉईस केला तर नक्कीच या बिझनेसला फ्युचर आहे. कारण गव्हर्नमेंट सेक्टर असो, प्रायव्हेट असो, या गोष्टीला जास्तीत जास्त मागणी आहे. खूप कमी खर्च सुद्धा लागतो. आणि जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला जर अपॉइंट मधून जर टेंडरिंगला फायलिंग वगैरे केलं तर या गोष्टीला जास्तीत जास्त मागणी आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. सेल्फ अधेसिव्ह टेपमध्ये तुम्हाला कित्येक असे डिपार्टमेंट्स आहे की ज्यांना या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि तुम्ही याचं प्रायव्हेट सुद्धा मार्केटिंग करू शकता किंवा ॲज अ मॅन्युफॅक्चरर सुद्धा कित्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही याला विकू शकता. तर एक चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे. आणि ज्यांना लॉंग टर्म बिझनेस करण्याची इच्छा आहे तर त्यांनी, मला तरी वाटतं मी त्यांना सुचवतो, यामध्ये अधेसिव्ह टेप, त्यानंतर वेगवेगळे बँड त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये ट्रान्सपरंट टेप असेल, खाकी कलरचा टेप असेल, वेगवेगळे कलरचे टेप्स असतील तर तुम्ही ते टेप्स मॅन्युफॅक्चर करू शकता. यापैकी अजून एक सुचवतो की यामध्ये आपण जो इलेक्ट्रिकल रिलेटेड टेप मॅन्युफॅक्चरिंग करतो, मी तो तुम्हाला सांगत नाही. मी फक्त तुम्हाला सेल्फ अधेसिव्ह टेप सांगतो.
जो की फक्त आपल्याला जो डिस्पॅचिंगसाठी यूज केला जातो त्या टेपबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकणं खूप सोपं आहे आणि कित्येक गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये सुद्धा हा टेप दिला जातो. तर शक्यतो माझं सर्वांना सजेशन आहे की तुम्ही या पद्धतीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता आणि मार्केटला या बिझनेसला खूप काही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फ्युचर खूप चांगलं आहे. त्यासाठी हा बिझनेस जर कोणाला इंडस्ट्रियल लेवलवर काम करायचं असेल तर या बिझनेसला तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी तुम्हाला एक सजेशन मला द्यायचं होतं. त्यानंतर याच रिलेटेड अजून एक बिझनेस देतोय की जो आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर दाखवला, पॅकेजिंग मटेरियल, ज्यामध्ये कोरोगेटेड बॉक्स वगैरे पॅक केल्या जातात. त्यामध्ये आपल्याला एखाद्या कंपनीचा जर कॉन्ट्रॅक्ट मिळाला 4 ते 5 वर्षासाठी, तुम्ही स्क्रॅप पण घेऊ शकता, प्लस हा माल जो आहे तो रॉ मटेरियलला पॅकेजिंग करून पण विकू शकता. ज्या काही लॉजिस्टिक वगैरे कंपन्या असतील त्यांच्या माध्यमातून हा माल चांगल्या पद्धतीने विकला जाते. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यासोबत टेपिंग पण करायचंय आणि कोरोगेटेड बॉक्स पण करायचा आहे आणि तुमच्या कंपनीला नाव द्यायचं आहे पॅकेजिंग मटेरियल म्हणून. आणि पॅकेजिंगसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये कैची असेल, त्यानंतर स्क्रू असतील, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला साईड बाय तुम्ही तो व्यवसाय लॉंग टर्मसाठी नेऊ शकता. तर सर्वांना बिझनेस कसा वाटला? कोणाला काही प्रश्न असेल बिझनेस बद्दल तर तुम्ही विचारू शकता. लगेच आपण दुसरा जो आहे ई टेंडरिंगचा पार्ट घेणार आहोत. मशिनरीची प्राइस किती असते सर याची? याची मशिनरीची प्राइस आपण घेतल्यानुसार आहे. 10 लाख, 5 लाख, त्यानंतर 15-20 लाख पर्यंत मिळते. जर ऑटोमॅटिक घेतली तर तशी तशी कॉस्टिंग वाढेल आणि मॅन्युअल घेतली तर त्या त्या पद्धतीने तुम्हाला मिळेल ती. शक्यतो इंडिया मार्टवर जर सर्च केलं तर तुमच्या प्राइस मध्ये कंपॅरिझन होईल आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी प्राइस तुम्ही इंडिया मार्टवर चेक करू शकता. तर फ्युचरसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. या बिझनेसच्या माध्यमातून चांगलं करिअर करण्याची सुद्धा चांगली एक तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही हे सुद्धा करू शकता. ऑलरेडी बिझनेस खूप प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहे, पण प्रत्येक बिझनेसच आपल्यासाठी नसतो. त्यामुळे एक स्पेसिफिक बिझनेस आपण चॉईस करायला पाहिजे. आजपासून मी प्रत्येकांना एक एक बिझनेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सजेस्ट करणार आहे. खूप खूप खास बिझनेस मी चॉईस केलेले. तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक बिझनेस सर्वांना सजेस्ट करण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे पद्धतीनं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी माहिती मिळत जाईल. त्यानंतर आपला महत्त्वाचा विषय जो होता, तर मी एक तुमच्यासमोर एक टेंडर आणलेला आहे. हे आहे, या टेंडरची सध्या दुसरी वेळ चालू आहे. टेंडर आहे नागपूरचं. तेथील त्यांना फूड रिलेटेड काही आयटम पाहिजे. त्या आयटमसाठी त्यांनी 2 ते 3 वेळेस बिडिंग केली, पण अजूनही त्यांना कुठलाही कंत्राटदार तिथं मिळत नाहीये. त्यामुळे टेंडरची दुसरी वेळ आलेली आहे. सर्वांना दिसत असेल. ई निविदा सूचना क्रमांक 5 दुसरी वेळ. ग्रामपंचायत टेकाडी करिता सन 2021-22 मध्ये दिव्यांग कल्याण योजना ग्राम निधी अंतर्गत अन्न व खाद्यपदार्थ तथा जीवनाश्य वस्तूंचा पुरवठा करायचा आहे. म्हणजे येथील जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये जे काही दिव्यांग लोक असतील त्यांची शासकीय योजना आहे त्या अंतर्गत त्यांना खाद्यपदार्थ पुरवायचे. त्यामध्ये त्यांना डाळ वगैरे पुरवायची आहे, ग्रॉसरीचे काही मटेरियल वगैरे पुरवायचं आहे. तर एक चांगलं काम आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक किट दिल्या जाते. त्या किट पद्धतीने पूर्णपणे मटेरियल तुम्हाला त्यांना पुरवायचं आहे. किटमध्ये सोयाबीन ऑइल 5 लिटर, शुगर 5 किलोग्रॅम, त्यानंतर राईस 5 किलो, तूर डाळ 5 किलो, म्हणजे 5 किलोच्या माध्यमातून त्यांना ते पूर्णपणे कॉमोडिटीज आपल्याला पुरवायचे आहे. त्यामध्ये एक एक कॉमोडिटी मी तुम्हाला पुन्हा वाचून दाखवतो. तूर डाळ 5 किलो, राईस 5 किलो, चना डाळ 2 किलो, चहा पावडर 500 ग्रॅम, त्यानंतर मूग डाळ 1 किलो, आटा 10 किलो, मीठ मीठ 1 किलो टाटा कंपनीचं, आणि लाल मिरची 200 ग्रॅम सुरुचीचे. तर अशा पद्धतीने ब्रँडेड त्यांनी मटेरियल मागवलेलं आहे. त्या मटेरियल प्रमाणे आपल्याला पर किट प्रमाणे त्यांना ते मटेरियल द्यायचं आहे. एका किटची तुम्ही अंदाजित रक्कम काढू शकता आणि त्यांना देऊ शकता. विशेष म्हणजे टेंडर दाखवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की या टेंडरला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची गरज नाहीये. जर फूड रिलेटेड जर तुम्ही कोणी बचत गटाच्या माध्यमातून जर रजिस्टर्ड असाल किंवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंटची बिलकुल आवश्यकता नाही. एक मिनिमम डॉक्युमेंट जे की तुमच्याकडे सध्या तरी आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही फुलफिल करून पूर्णपणे हे टेंडर घेऊ शकता. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कित्येक जणांनी माझ्या सांगण्यावरून माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारीची नोंदणी केली. आता अपेक्षित आहे की सर्वांना त्या पद्धतीनं काम मिळालं पाहिजे, हे सुद्धा मला अपेक्षित आहे. त्यासाठी सजेशन म्हणून मी तुम्हाला काम दाखवलंय आणि ऑलरेडी मी जे अगोदर तुम्हाला शब्द दिला होता की ऑलरेडी विना निविदा आपल्याकडे खूप प्रकारची कामं असतात आणि विना कागदपत्र सुद्धा आपण काम मिळवू शकतो.
त्यासाठी तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये ऑलरेडी प्रॉपर आलेले आहे, तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट झालेले आहे. आणि काल परवा मी तुमच्या व्हॉट्सअपला सर्वांना आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज दिलेला आहे. उपनिबंधक कार्यालयामधून आपल्याला EMD व टेंडर फी सूटचे आपल्याला कागदपत्र जमा करायचे. जे की कागदपत्र मी ऑलरेडी सर्वांना टाकलेले आहे, ते कागदपत्र आपण उपनिबंधकांकडनं कलेक्ट करायचे. आणि ते 2 ते 3 कागदपत्र कलेक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा तिथून सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला खूप काही गोष्टीची तिथून चांगली मदत होते. तर सर्वांनी हा विषय सुद्धा लक्षात घ्यायचा. त्यानंतर सेकंड जे ऑप्शन्स आहे ते सेकंड ऑप्शन तुम्हाला दाखवतो की ज्यामध्ये आपल्याला अजून काय करता येतं. तर आजचं जे मी तुम्हाला एक व्यवसाय सांगितला त्या व्यवसायासोबत एक ऑर्डर पण घेऊन आलेलो आहे. ती ऑर्डर एक 25 ते 30 लाख रुपयाची ऑर्डर आहे. म्हणजे या बिझनेसला फ्युचरमध्ये करिअर आहे किंवा नाही, जर अशी कोणाला शाश्वती पाहिजे असेल की ठीक आहे काम तर बघितलं पण असं काम ऑलरेडी आपल्याला म्हणजे आपल्याकडे काम आहे किंवा नाही, तर अशी बरेच जण खात्री करतात. तर त्यांच्यासाठी ऑलरेडी ते काम सुद्धा दाखवतोय की या रिलेटेड टेंडर सुद्धा मी तुमच्या समोर फ्लॅश केलं, जे की याच कामाचं टेंडर आहे. जर तुमच्याकडे टेप जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग भविष्यात सुद्धा केला तर अशा माध्यमातून आपल्याला शासकीय कामे मिळू शकतात. याची तुम्हाला गॅरंटीच्या हिशोबाने मी तुम्हाला एक टेंडर पण दाखवलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला काम कशा पद्धतीने मिळते. तर इथं पॉलिस्टर फिल्म इन्सल्टिंग टेप विड्थ 12.5 mm ची विड्थ आहे आणि युनिट ऑफ मेजर आणि त्याचा रोल किती पाहिजे ते सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. त्यानंतर त्याच्या सपोर्टेड जर इंडस्ट्रियल प्लांट कोणाची टाकायची इच्छा असेल तर त्यांना ऑलरेडी एक 6 प्रकारचे अजून मी काही बिझनेस दिलेले आहे की जे लोखंडाचे टाईपचे बिझनेस आहे की जिथून तुम्ही मशीन स्क्रू वगैरे बनवू शकता. आणि कित्येक कंपन्याला तुम्हाला ऑर्डर मिळते की 5-5 ते 6-6 वर्षात तुम्ही त्यांना सप्लाय करू शकता. तर त्या पद्धतीचेच मी तुम्हाला ते सुद्धा PDF तुमच्या समोर ठेवलेली आहे. तर बिझनेस करण्यासाठी आपल्याकडे खूप काही चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे. पण अशा कुठल्या निविदा आहे की ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे नियम अटी नसतात आणि विना अनुभव आपल्याला अटी मिळतात. तर त्या अशा अटींना आपल्याला पूर्णपणे कॅप्चर करायचं आणि अशा पद्धतीची निविदा भरायची आहे. त्यापैकी ग्रामपंचायत कार्यालय भानेगाव, पंचायत समिती सावनेर, जिल्हा परिषद नागपूर, त्यांचे मी तुमच्यासाठी एक 8 टेंडर घेऊन आलेलो आहे की जे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेपासून तुमच्याकडे आत्ता ज्या काही गोष्टीची नोंदणी आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्येकानं त्या गोष्टीला अप्लाय करू शकता. त्यामध्ये पहिलं जे काम आहे सन 2020-21 मधील सामान्य फंड अंतर्गत बांधकाम साहित्य खरेदी करणे. तर यांना बांधकाम साहित्य खरेदी करायचं आहे. त्यानंतर पाणी पुरवठा साहित्य ज्याच्यामध्ये पाईप्स वगैरे असतात. त्यानंतर दिवाबत्ती साहित्य खरेदी म्हणजे इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे. त्यानंतर वार्षिक योजनेअंतर्गत त्यांना शाळा वर्ग खोलीसाठी जे काही फर्निचर वगैरे ते साहित्य पाहिजे. त्यानंतर 5 नंबरच्या कामामध्ये सिमेंट रस्त्यासाठी नाली बांधकामचं आहे. त्यानंतर सिमेंट रस्ता बांधकामासाठी अजून काही ज्या वस्तू लागतात त्याचं आहे. त्यानंतर 7 नंबरच्या कामामध्ये मुरमीकरण वगैरे थोडं पेविंग ब्लॉक वगैरे असतात त्या दुरुस्तीचं काम आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फर्निचरचं काम आहे. त्यानंतर 9 नंबरचं काम आहे, हा एक बिझनेस पण समजू शकता, ब्लिचिंग पावडर व PSC खरेदी. याचे सुद्धा कित्येक नगरपालिकेला दरवर्षी यांचे 10 लाख रुपयाचं काम असतं. आपल्याकडे जर नगरपालिका असतील तर तुम्ही ब्लिचिंग पावडर व PSC याचा बिझनेस चालू करू शकता. प्रत्येक वर्षी प्रत्येक नगरपालिकेला ब्लिचिंग पावडरचं काम असतंय. तिथून त्यांना जे नगरपालिकेला जे पाणी वगैरे मागवलं जातं तर त्या पाण्यामध्ये वगैरे त्याचा यूज केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते एक सुद्धा एक चांगलं काम आहे, ते एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर ती तुम्ही नक्कीच तिथून करू शकता. त्यानंतर अजून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कामं मी तुम्हाला देतो, ज्यामध्ये आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव तरी मागितलेला नाहीये. ज्यामध्ये फक्त तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र द्यायचं, जे की शॉप ॲक्ट लायसन असू शकतं किंवा तुमच्या संस्थेचं असू शकतं. त्यानंतर पॅन कार्ड आणि नंतर GST. तर GST असेल नसेल तरी चालेल, काही अडचण नाही. आणि IT रिटर्न असेल नसेल तरी सुद्धा चालेल, पण तरी सुद्धा तुम्ही या टेंडरला नक्कीच क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर कामाचं स्वरूप ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा पद्धतीनं काम आहे. डिटेलमध्ये ऑलरेडी काम आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतच आहे. पण या कामातला तुम्हाला लवकरात लवकर अप्रोच होता येईल. कित्येक जणांकडे मी बघितलं की 3 वर्षाचा IT रिटर्न त्यांच्याकडे आहे, पण ऑलरेडी त्यांच्याकडे काम घेण्यासाठी त्यांना एक्सपिरियन्स मागितला जातो, त्यामुळे ते बऱ्यापैकी काम घेत नाही. तर अशांना सोल्युशन आहे, तुम्ही असे टेंडर टार्गेट करा की ज्यांना आपल्याला अनुभवाची गरज पडत नाही, इझिली आपण त्या टेंडरला कसं घेऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. अशा माध्यमातूनच आपण टेंडर घेऊया. आणि सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था जी आपण नोंदणी केली, तर बेरोजगारांपासून आपल्याला रोजगार ही दुसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर अशा माध्यमातून आपल्याला नक्कीच पूर्ण करता येईल. तर
हे टेंडर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली मी. त्यानंतर फूड रिलेटेड एक टेंडर दिलं, ते सुद्धा तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकता. कुणाला काही प्रश्न आहे निविदेबद्दल? सर हे काम घेता येईल आम्हाला? हो, तुम्हाला नक्कीच घेता येईल काम. तुम्ही माझ्या ओके. माध्यमातून संस्था नोंदणी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच घेता येईल काम. पण त्यासाठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर असणं गरजेचं आहे, की जे की तुम्हाला ऑनलाईन पोर्टलला अटॅच करून तुम्हाला घ्यावं लागेल. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो, खरेदीचं काम घेण्यापेक्षा तुम्ही फूड रिलेटेड काम करा. कारण तुमच्या संस्थेमध्ये प्रत्येक महिलाच जॉईन केलेल्या आहे, त्यामुळे महिलांसाठी ते काम खूप सोपं होईल. त्यांना किटच्या माध्यमातून त्या सर्व ज्या काही कॉमोडिटीज आहेत त्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना तिथं द्यायचे आहेत. तर शक्यतो ते काम घेतलं तर मला तरी वाटतं ठीक राहील. ठीक आहे सर. आणि ठीक आहे. तुम्हाला मी ते प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते प्रमाणपत्र लवकर बनवा आणि माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवून द्या. हो सर, 1 तारखेनंतर उघडणार आहे म्हणे ऑफिस. मी केला होता सरांना फोन. हो, चालेल चालेल. सर हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रत्येक वेळेस बदलून घ्यावं लागतं का एकदा घेतलं म्हणजे बनून जातं सर? एकदा घेतलं तर बनणार ते, कारण या प्रमाणपत्राला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते. तुमची संस्था जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत आपल्याला या प्रमाणपत्राचा बेनिफिट घेता येईल. बरं, मी या अगोदर 2 वेळेस घेतलेलं आहे सर ते, कारण त्यांनी मला म्हटलं होतं की जसं आपण निविदाचा उल्लेख करायचा त्याच्यामध्ये तसं अर्ज करून त्यांनी दिलं होतं 2 वेळेस. नाही, काही अडचण नाही, त्याचा कामात आपल्याला उपयोग होईल त्याचा. नक्कीच त्याचा फायदा घेता येईल. बरं सर, चालेल. ओके सर. सर नागपूरचं टेंडर आम्ही भरू शकतो का सर? हो, नक्कीच भरू शकता तुम्ही नागपूरचं. असं काही कंपल्सरी नसतं, कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर भरू शकतो. स्पेसिफिक ते कोणासाठी असं राखीव नसतं की अमरावतीच्या व्यक्तीला वाटतं की मी औरंगाबादला भरू शकतो, की औरंगाबादच्या व्यक्तीला वाटतं मी अमरावतीला भरू शकतो. सर्वजण कुठेही भरू शकता, कारण ते ओपन टेंडर आहे, कोणीही त्याला बीड करू शकता. नाही, आता तुम्ही बोलले ना सर की डिजिटल सिग्नेचर लागेल म्हणून. हो, डिजिटल सिग्नेचर तर कंपल्सरीच आहे, कारण डिजिटल सिग्नेचर शिवाय तुम्ही ऑनलाईन वेबसाईटचा ऍक्सेस घेऊ शकत नाही. त्यामुळे डिजिटल सिग्नेचर कंपल्सरी आहे त्याला. पण सर आता डिजिटल सिग्नेचर कुठून मिळणार? तुम्ही देणार का सर? हो, डिजिटल सिग्नेचर तुम्हाला मिळेल तिथे. तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर पोच करण्याची व्यवस्था करेल. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. तर अशा पद्धतीने आपल्याला विना अनुभव निविदेला पार्टिसिपेट करायचं आहे. सर्वांनी हा विषय सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासनाचे नवीन नवीन काही नियम येत आहे. त्या नियमाअंतर्गत आपण जर त्याचा फायदा घ्यायचा जर बघितलं तर आपल्याला कित्येक असे बेनिफिट्स त्याच्या माध्यमातून सुद्धा मिळतात. आपण तुम्हाला पहिला बेनिफिट काल ऑलरेडी सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्हाला दिला. जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 10 लाख रुपयाच्या आत जर एखादं काम निघत असेल तर तुम्ही त्यांना ते पत्र देऊन त्या पत्राद्वारे सुद्धा लगेच त्यांच्याकडनं ते काम घेऊ शकता. तर आपण सुद्धा आपल्या प्रत्येक डिपार्टमेंट असतील, नगरपालिका असतील, त्यांच्याकडे आपण जाऊन त्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी वगैरे करायची आहे आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल तो फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर अजून एक निविदा होती, पण निविदेची कॉस्टिंग खूप मोठी असल्यामुळे ऑलरेडी मी त्याला चर्चा करायचं किंवा नाही हा विचार करत होतो, पण ती सुद्धा तुमच्या समोर शेअर करायला अडचण नाही. एक निविदा होती एका डिपार्टमेंटची की त्यांना ऑलरेडी तिथे पिलो कव्हर वगैरे शिवून वगैरे पाहिजे आणि पेशंटचे जे ड्रेस वगैरे आहे ते त्यांना बनवून वगैरे पाहिजे होते. तर अशा पद्धतीची सुद्धा आपल्याला सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून जर रोजगार प्राप्त होत असेल तर रोजगार प्राप्तीसाठी ऑलरेडी शासनाने तिथे सुद्धा बरेच नियम तिथं शिथिल केलेले. तर अशा पद्धतीचे काम आपण बघायचे आणि ते काम आपल्या समोर कसे घेता येईल याचा आपण इथं प्रयत्न करायचा आहे. अशा कामाला शासनाने बऱ्यापैकी ऑलरेडी अनुभवाची सुद्धा पात्रता कमी केलेली आहे. तर अशा पद्धतीचे ऑलरेडी माझ्याकडे वर्धाचं एक टेंडर होतं, मी तुम्हाला सर्वांना टेलिग्राम चॅनलवर टाकेल. ते टेंडर तुम्ही व्यवस्थित वाचायचं, जेणेकरून काही महिलांना प्रश्न असेल की आपण क्लोथ रिलेटेड कपड्याच्या संदर्भात जर आपण काही व्यवसाय करू शकतो किंवा नाही याचं जर तुम्हाला अडचण असेल तर अशा माध्यमातून तुम्ही नक्कीच चांगला व्यवसाय करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला टेंडरिंगला सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी मिळते.
कुणाला टेंडर रिलेटेड काही क्युरी असतील तर तुम्ही विचारा, नाहीतर लगेच मला दुसरा पार्ट तुम्हाला समजावून सांगायचा आहे. सर ते वेबसाईटला टेंडर आपण कसे पाहिजे बरं डाउनलोड करून? ते आपण व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली ना टेंडर व्ह्यूइंगची, आणि ऑलरेडी आपले असं आहे व्हिडिओ का? जर तुम्ही बघितले पण तुमच्या लक्षात येईल आपण कसं चेक करतोय का. हा हा. पण शासनाचं लक्षात ठेवायचं की शासनाच्या ऑलरेडी कित्येक साईट्स अशा आहे की त्या आतापर्यंत इम्प्लिमेंट करणं बाकी आहे, आणि असे खूप काही टेंडर्स असतात आणि खूप काही साईट्स सुद्धा आहे शासनाच्या, म्हणजे प्रत्येक साईटवर तुमचं ऑलरेडी सर्चिंग करणं हे सुद्धा पॉसिबल झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा हा. करायचं ते, कारण प्रत्येकच साईट आपणच करू शकतो असं नाहीये. तर प्रत्येक तुम्हाला ते कसं त्याच्यामध्ये नॉलेज आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा उपयोग घेता येईल. अजून एक असंच एक टेंडर आहे की जे धुळे जिल्ह्याचं आहे, त्याला सुद्धा कमी एक्सपिरियन्स आहे, पण हे जर टेंडर तुम्ही घेतलं तर घ्यायला खूप इझी प्रोसिजर आहे, आणि महिला बचत गटांना यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. तर त्यापैकी ऑलरेडी मी ते टेंडर तुमच्या समोर शो करतो. जर काही जण इंटरेस्टेड असतील तर त्या टेंडरला सुद्धा नक्कीच तुम्ही बीड करू शकता. तर टेंडर वाचून दाखवतो. आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे अंतर्गत 41 प्राथमिक आरोग्य केंद्र असून साक्री तालुक्यात 14, शिरपूर तालुक्यात 8, शिंदखेडा तालुक्यात 8, धुळे तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत भोजन व्यवस्था पुरवण्यासाठी तालुका निहाय महिला बचत गटामार्फत अधिकृत व्यावसायिक संस्था यांच्याकडून ऑनलाईन ई निविदा मागण्यात येत आहे. तर हे ऑलरेडी 22 टेंडर आहे. त्या 22 टेंडर मध्ये सुद्धा आपण भरण्याचं बघू शकतो, की ज्यामध्ये फक्त त्यांना एक जेवण वगैरे पुरवायचं आहे. ते जेवण कसं असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो. तर अशा पद्धतीचे कमीत कमी डॉक्युमेंट मध्ये सुद्धा आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे टेंडर घेण्यासाठी. तर असे टेंडर सुद्धा आपल्याला ऑनलाईन वेबसाईट मध्ये बघायचे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. त्यानंतर डिजिटायझेशन रिलेटेड सुद्धा काही टेंडर्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले, तिथून सुद्धा तुम्ही बरेच टेंडर बघू शकता. त्या टेंडर्समध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची जी काही रिक्वायरमेंट्स आहे ती रिक्वायरमेंट दिलेली आहे, की ती गोष्ट तुम्हाला स्कॅनिंगच्या माध्यमातून त्यांच्याकडे कशी द्यायची आहे ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण सखोल माहिती दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल की आपल्याला या टेंडरवर समोरची पूर्तता काय करायची आहे. ज्यांना अजून सुद्धा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमध्ये काम घेण्यापासून काही त्यांना प्रश्न असतील, अडचणी असतील, तर त्यांच्या अडचणीसाठी ऑलरेडी आपण नाशिकमधून जर कोणी असेल तर नाशिकमधील काही युनिव्हर्सिटीचे मी काम तुमच्या समोर टाकलेले आहे, की ज्या कामामध्ये तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही. ते काम मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. ते सर्व काम तुम्हाला त्या वेबसाईटला बघायला मिळतील. त्यापैकी पहिलं काम जे आहे, त्यांना फायरवॉल म्हणजे IT रिलेटेड जर कोणी व्यक्ती काम करत असेल तर त्यांना फायरवॉलचं 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन द्यायचं आहे. ते टेंडर फ्री मध्ये आहे, तुम्ही फ्री मध्ये ते भरू शकता, तिथून सुद्धा तुम्हाला काम मिळेल. त्यानंतर दुसरं काम आहे, विद्यापीठास आवश्यक विविध औषधाचा पुरवठा करायचा आहे. ते सुद्धा काम तुम्ही इझिली कमी डॉक्युमेंट मध्ये घेऊ शकता. हे टेंडर सुद्धा फ्री आहे. त्यानंतर तिथं असलेल्या टाक्यांची साफसफाई, त्यानंतर टाक्याचा वार्षिक करायचं, त्याची सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेंडर भरता येईल. ते एक तुमच्या समोर ऑप्शन्स आहे. त्यानंतर कोणाचा तरी आवाज येतोय, आवाज बोल करा. सर टेंडर दिसत नाहीये ना सर. नाही, टेंडर मी अजून दाखवलेलंच नाहीये तुम्हाला ऑलरेडी टेंडर टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. त्यानंतर तिसरं काम मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, की ज्याच्यामध्ये नवीन ट्यूबलेस टायर द्यायचे, त्याला सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यानंतरचं अजून एक टेंडर टाकलेलं आहे, की ज्यामध्ये विविध आकारात फ्रेम वगैरे द्यायची आहे. त्यानंतर अजून एक टेंडर आहे, की ज्यामध्ये काही फॉर्म्स वगैरे प्रिंट करून द्यायचे, स्टेशनरी वगैरे द्यायची आहे, तर ते सुद्धा टेंडर तिथे उपलब्ध आहे. त्यानंतर अजून एक टेंडर आहे, की जे आतापर्यंत कोणी भरलं नाही, त्याला पहिली मुदतवाढ मिळाली, तर त्यांना
इलेक्ट्रॉनिक्सच्या काही मटेरियल वगैरे पुरवायचं आहे, त्याची सुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलला टाकलेलं आहे. त्यानंतर अजून एक टाकलेलं आहे की ज्यामध्ये लॅमिनेशन पाऊच खरेदी करायची आहे, तर ते सुद्धा तुम्हाला तिथून आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथं घेता येईल. बऱ्याच वेळेस मी काही निविदा टाकतो आपल्या वेबसाईटला, पण काही जण त्याच्याकडे मला वाटत नाही की किती त्याच्यामध्ये सिरियसनेसने बघतात तुम्ही. पण ते जर तुम्ही सिरियसनेसनं बघितलं तर तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही आणि प्रत्येक ठिकाणचं काम पण आपण करू शकत नाही. पण एकाच ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कित्येक व्यवसाय उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला इथूनच सर्व निविदा जर तुम्ही प्रॉपर बघितल्या तर ह्या पूर्णपणे निविदा फ्री आहे, याला कुठलाही चार्ज लागत नाही. आपण जे आतापर्यंत मला प्रश्न करता की मला संस्था नोंदणी केली पण काम मिळत नाही, तर तुम्ही जर स्वतः आता कोटेशन भरायला जर सुरुवात केली तर तुम्हाला 100% तिथून काम मिळण्याचे चान्सेस जनरेट होतील. तर सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे आणि त्यांना ऑलरेडी इथून काम नक्कीच मिळेल, हे मी तुम्हाला सर्वांना गॅरंटी देतो. तुम्हाला इथून नक्कीच काम मिळेल. ऑलरेडी कामाची यादी मी तुमच्या समोर फ्लॅश केलेली, तुम्ही तिथं बघू शकता. विना निविदा वगैरे आपल्याला कसं करता येईल आणि कोटेशनच्या माध्यमातून काम आपल्याला कसं घेता येईल. त्यानंतर आज सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी मी सर्वांना टाकली की ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला रिलॅक्सेशन दिलं, की ज्यामध्ये ऑक्सिजन प्लांट वगैरे जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सूट्स वगैरे मिळतात, त्याचे अर्ज वगैरे मागवणं चालू आहे, ज्यामध्ये शासन आपल्याला भूखंड सुद्धा देतोय. त्यानंतर शासकीय अनुदान सुद्धा मिळतंय. ज्यांना आता बिझनेस वगैरे सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ते चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही तिथून जर सुरुवात केली तर तिथून सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं अर्निंग होईल. तर त्या व्यवसायाची ऑलरेडी त्याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. तिथं तुम्हाला मेल आय डी जर मेन्शन नसेल तर मेल आय डी मी पुन्हा तुम्हाला टाकतो, की ज्या मेल आय डी मध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती देता येईल. तर ऑक्सिजन प्लांट साठी जर कोणी इच्छुक असाल तर त्यांनी तिथं ऍप्लिकेशन करायची. हॅलो सर, नाशिकवरून बोलतोय. हो बोला. हे जे आहे तर याला जे फर्म आहे प्रोप्रायटर, त्यात काही काम घेता येईल की नाशिकची? हो घेता येईल तुम्हाला. ती संस्थाच लागेल? संस्था नाही, घेता येईल. अच्छा. फॉर्म असेल तर तुम्ही नक्की, असं कंपल्सरी नाहीये की ते असेल तर नाही, किंवा हे ऑल प्रकारचे घेऊ शकतो. एंटरप्राइजेस फर्म आहे, शॉप ऍक्ट आहे, GST आहे, तर म्हणून म्हटलं विचारायचं. घेऊ शकता काय अडचण नाही. तर अशा पद्धतीचे कामे असतात, त्यामुळे तुम्हाला विना निविदा कामं इकडे तिकडे बघायची गरज नाही. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बऱ्याच कामाची अपॉर्च्युनिटी आहे. तर इथून तरी तुम्ही नक्की सुरुवात करायला पाहिजे. आणि आपली संस्था आता नोंदणी झालेली आहे, नोंदणीनंतर आपलं पहिलं काम पडतंय की आपल्याला आता कुठेतरी कोटेशन्स आपले जायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही मला माहिती आहे, पण कुरिअरच्या माध्यमातून तरी कोटेशन पाठवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आपले कोटेशन्स पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला काम कुठूनच मिळणार नाही. कारण डायरेक्ट आपण टेंडर भरण्यासाठी जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या कंपनीचा, आपल्या संस्थेचा, आपल्या बचत गटाचा आपल्याला मार्केटमध्ये प्रेफरन्स द्यावा लागेल. त्या जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची बिडिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला शासकीय निविदा घेता येत नाही. त्यामुळे काळजी घ्यायची की आपल्या आसपास येणारे जे कोटेशन्स आहे, जे की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर नेहमी टाकत असतो, ते कोटेशन रीतसर वाचायचे. ते कोटेशन्स मी तुम्हाला असे देतोय की ज्याला एक्सपिरियन्सच नाही, त्याला कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इझिली ते घेऊ शकता. तर तो सर्वांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आतापर्यंत जर कोणी बघितलं नसेल चॅनलमध्ये की कशा पद्धतीचे ऑलरेडी आपण कोटेशन वगैरे टाकले, तर यानंतर सुद्धा तुम्ही ते बघायचं आणि आपल्याला कसे काम मिळेल याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर सर्वांनी हा विषय लक्षात घ्या. सर, याच्यात जे पाण्याच्या टाक्यांचं जे आहे तर याचं वार्षिक दर आपण कसं ठरवायचं, म्हणजे कसा आधार घ्यायचा की एवढा रेट असू शकतो, एवढा आपण टाकायला पाहिजे? नाही, आता वार्षिक दर जो आहे पाण्याच्या टाकीचा, त्यापैकी आपण एक टेंडर ओपन करून बघू पाण्याच्या टाकीचं, की ज्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट अगोदर आपण डीपमध्ये बघायची आणि त्यानंतरच त्यावर डिसिजन घ्यायचा. आता मी ती टेंडर वाचून दाखवतो की ज्यामध्ये तुमचा आवाज म्यूट करा, खूप मोठा आवाज येतो.
आता यामध्ये ऑलरेडी तुम्हाला टाक्याची व्हॉल्यूम दिलेली आहे, किती लिटरची टाकी आहे. तर याच्यामध्ये दोन्ही व्हॉल्यूम आहे आणि ह्या टाकीची साफसफाई आपल्याला कशी करायची ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला दिलेले बघा हाय स्पीड 260 बार, 135 बार प्रेशरच्या साहाय्याने, त्यानंतर तुम्हाला कुठलं केमिकल त्याच्यामध्ये टाकायचं, हे सगळ्या गोष्टीची इथं माहिती दिलेली बघा. आता आपल्याला रेट ऍक्च्युअली जे आहे तर मग आपल्याला ते कसं कन्फर्म करायचं की TCF इतका आहे बुवा असं? रेट ऍक्च्युअल म्हणजे आता तुम्ही लेबर पेमेंट तुमच्या नाशिकमध्ये जे काही लेबर पेमेंट असेल, जे लेबर पेमेंट ऑलरेडी मार्केटला चालू आहे त्या पद्धतीनं त्याचं वर्क करायचं आहे. त्यासाठी लागणारे तुमचे इक्विपमेंट्स कसे लागतील ते सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला तिथं कोटेशन टाकायचं आहे. बरं, ठीक आहे, चालेल. कोटेशन्स ची तारीख अजून पण आहे, मला वाटतं परवाच्या दिवशी शेवटची तारीख आहे. तर त्या तारखेच्या आतमध्ये आपण दिलेलं बरं राहील. आणि वार्षिक मी काम try करतो. असल्यामुळे तुम्हाला कदाचित 2-2, 3-3 महिन्यामध्ये पण साफसफाई कामं ते देऊ शकतात. ऑलरेडी इथं तुम्हाला दिलेलं आहे की बघा 1, 3, 6 असं इथं दिलेलं आहे. तुम्हाला कसं करायचंय, तर वर्षातून 3 वेळेस, एकूण टाकी 3 आहे तर वर्षातून 3 वेळेस तुम्हाला ती साफ करायची. म्हणजे तुम्हाला त्याच्या हिशोबाने तुम्हाला अंदाजित दर काढायचा आहे आणि त्यांनीच तुम्हाला कोटेशन भरायचं आहे. त्यानंतर दुसरं टेंडर जे आहे ते सुद्धा असंच टेंडर आहे की ज्यामध्ये यांना आकारच्या फ्रेम वगैरे द्यायच्या आहे, की जे आपण बॅनरला वगैरे फ्रेम वगैरे लावतो त्या पद्धतीच्या फ्रेम यांना द्यायच्या आहे. तर हे सुद्धा आपल्याला घेता येईल, ज्यामध्ये आपल्याला फ्रेमची साईज सुद्धा दिलेली आहे. तुमच्याकडे GST असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही टेंडर भरू शकता. असं GST कंपल्सरी असं नाहीये. GST नसेल तर तो GST तुम्हाला लागू नसल्याचं प्रमाणपत्र तुम्ही बनवून घ्यायचं किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ते डिक्लेरेशन देऊ शकता आणि विदाउट GST नसताना सुद्धा आपण टेंडरचा तिथे फायदा घेऊ शकतो. तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे मिळालेली आहे. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारा. सर नवीन बचत गट आहे सर, आता जेमतेम 5 महिने झालेले आहे, त्यासाठी आहे का सर काही? नवीन बचत गटासाठी सुद्धा करता येईल, पण नवीन बचत गट ज्यावेळेस स्थापन होतो त्यावेळेस बचत गटामध्ये थोड्याफार टर्म्स अँड कंडिशन असतात ज्या की तुम्हाला संस्थेमध्ये नसतात. तर बचत गटाला कमीत कमी मिनिमम 1 वर्ष तरी व्हायला पाहिजे, जेणेकरून बचत गटाचा आपल्याला फायदा घेता येईल. सर APL असला तर चालतो का? कुठलं? APL चालेल ना, चालेल ना. हो का? आणि सर जास्त वर्ष जर समजा 15 वर्ष झालेले आहे माझ्या बचत गटाला, तर चालेल का सर? आपण निविदा कुठली तर भरली तर, परंतु माझ्याकडे काही कागदपत्र नाहीत सर. नाही, त्याचे तुम्हाला रीतसर डॉक्युमेंट द्यावे लागतील, ज्यामध्ये तुमच्याकडे जे नोंदणीचे प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्हाला आता काल परवा आपण एक टेलिग्राम चॅनलवर एक पत्र पाठवलं, ते सुद्धा तुम्हाला स्वयंरोजगार या ऑफिसमध्ये आणायचे पत्र, जेणेकरून तुमच्या बचत गटाला शासकीय निविदेपासून सूट मिळायला पाहिजे. हे पत्र आवश्यक आहे त्यासाठी. ते ऑलरेडी त्या पत्राचा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी सर्वांना टाकलेला आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. ओके सर, ठीक आहे, थँक्यू सर. हॅलो, हा बोला सर. हे पत्र कुठं भेटतं नेमकं समजलं नाही. बयान रकमेमधून तूट टाकायचं. पत्र म्हणजे हे कोणासाठी आहे? हे फक्त संस्थेसाठी आहे, हे पर्सनली सर्वांसाठी नाही. याला उद्योगात म्हणजे MSME साठी पण आहे ना? नाही, त्यांच्यासाठी पत्र नाही. त्यांना काय पत्राची गरज नाही का? नाही, त्यांना फक्त गव्हर्नमेंटचा तो GR चालतो, जो की आपण टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. हा, तो आहे. ओके. त्या पत्राच्या आधारे फक्त संस्थेला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो, त्यामुळे ते पत्राची आवश्यकता पडते. कारण तुम्ही कित्येक निविदा बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडनं प्रमाणित केलेलं पाहिजे. मग
त्यामुळे आपली अडचण येते. आणि सक्षम अधिकाऱ्याकडून जर आपण ऑलरेडी प्रमाणित करून जर आणलं तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे आपली जी काय धावपळ आहे टेंडरच्या माध्यमातून ती होत नाही आणि लगेच आपल्याला काम मिळवण्यासाठी खूप काही गोष्टी सलग सोप्या होतात. ओके. त्यानंतर अजून एक वर्ग आहे ते आहे नाशिकचं. तर हे पण एक चांगल्या प्रकारचं टेंडर आहे आणि खूप वेळेस हे टेंडर वेबसाईटला फ्लॅश होत होतं. आज ते टेंडर सुद्धा मी त्याचं सॅम्पल तुम्हाला देतो की जे बचत गटाच्या माध्यमातून असो किंवा ज्यांची केटरिंग वगैरे फर्म आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते कोटेशन चांगल्या पद्धतीचं कोटेशन आहे, सोपं आहे आणि इझिली आपल्याला ते घेता येईल. तर अशा माध्यमातून सुद्धा ते कोटेशन मी तुम्हाला दाखवतो. आपल्या संस्थेसाठी किंवा आपल्या बचत गटासाठी काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ऑलरेडी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स बघितलेले. आता मला नाही वाटत कुणाला त्या डॉक्युमेंटबद्दल काही अडचण असेल. त्याच मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला आता व्यवसायाची आपल्याला सुरुवात करायची आहे आणि शासकीय निविदा आपल्याला त्या माध्यमातून घ्यायचा आहे. त्यापैकी ते टेंडर मी तुमच्या समोर फ्लॅश केलं. तर अशा पद्धतीचे सुद्धा ज्यांच्याकडे फुलाचं काम असेल, फुलाचं डेकोरेशन वगैरे असेल, त्यांना सुद्धा शासकीय निविदा त्यांच्यासाठी सुद्धा राखीव असतात. तर त्यांचं एक सॅम्पल मी तुमच्या समोर दाखवलं. अशा माध्यमातून सुद्धा आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो की ज्यामध्ये तुम्ही बघू शकतात की काय काय गोष्टीची रिक्वायरमेंट पडते. खूप सोप्या आणि सहज गोष्टी आहे. कामाची व्हॅल्युएशन पण एक 5 लाख रुपयापर्यंत आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये हार, फुले, पाकळ्या, विविध प्रकारचे बुके, पर्यावरण पुरवणे, त्यानंतर शाल वगैरे, चहा, कॉफी, नाश्ता, खूप सोप्या सोप्या गोष्टीचे टेंडर्स असतात. लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा आणि अशा पद्धतीचे कामं सुद्धा मार्केटमध्ये असतात आणि तशा पद्धतीचे कामं आपण जास्तीत जास्त मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. काम घेताना आपल्याला त्या कामामध्ये अजून सुद्धा काय काय गोष्टी मागवल्या जातात जेणेकरून आपली भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण यायला नाही पाहिजे. तर ते तुम्हाला कामाची एक प्राइस बीड सुद्धा तुमच्या समोर शो करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचं काम असतं की जे आपल्याला प्रॉपर केल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीचे पैसे मिळतील. कारण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे काम कंपल्सरी असतंच. त्यामुळे अशा बिझनेसमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही इथून सुद्धा चांगल्या पद्धतीची तुमची सुरुवात करू शकता. ज्यामध्ये कामाची तुम्हाला पूर्णपणे डिटेल दिलेली आहे. तुम्हाला कशा पद्धतीचे बुके पाहिजे, त्यानंतर खूप छोट्या छोट्या गोष्टी मागितलेल्या आहे की ह्यात तुम्हाला माहिती आहे तुम्ही सहज देऊ शकता आणि बऱ्यापैकी तुम्हाला याचे रेट पण माहिती आहे आणि यासाठी काय काय खर्च लागतो याची सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे. तर अशा पद्धतीचे शासकीय निविदा असतात. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा सुरुवात करू शकतो. सर्वांना PDF दिसते प्रॉपर. अजून पण हे टेंडर ऑनलाईन आहे आणि यासाठी काही जास्त फीज वगैरे नाही. एक 8 ते 9 हजार रुपयाच्या आतमध्ये आपण या टेंडरला पार्टिसिपेट करू शकतो. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. सर ते बचत गट किती टाईपचे असतात आणि कोणता म्हणजे चांगला एक बचत गट केलेला? बचत गटचे टाईप खूप असतात. आदिवासी लोकांचा बचत गट वेगळा असतो, SC ST महिलांचा वेगळा असतो. तर ऑलरेडी नॉर्मल बचत गट घेतला तरी चालेल कारण फर्स्ट प्रेफरन्स त्याच्यामध्ये महिलेला असतो.
तर महिलेला जिथं फर्स्ट प्रेफरन्स आहे तो कुठलाही बचत गट आपल्याला व्यवसायासाठी चालून जाईल. असं स्पेसिफिक असणं काही गरजेचं नाहीये. फक्त बचत गट मध्ये महिला असणं किंवा महिलांचंच असणं अशा पद्धतीला त्यालाच मेन पकडलं जातं. कारण जसं काही पुरुषांचा सुद्धा बचत गट असतात, पण महिलांचा बचत गट असल्यामुळे त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. त्यामुळे महिलांचा कुठलाही बचत गट असू द्या, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. त्यामध्ये एक अमरावती मधलं एक निविदा आहे, मी ती सर्वांना टेलिग्रामवर पाठवणार आहे, ज्यामध्ये आदिवासी महिलांचा बचत गट जो आहे त्यांना थोडा फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. तर अशा पद्धतीचे महिलांना जिथं जिथं असतं तिथं तुम्हाला ऑलरेडी तसं एक्झम्पशन मिळतं. त्यामुळं स्पेसिफिक असणं काही गरजेचं नाही. तसं सुद्धा तुम्ही टेंडर भरू शकता. तुमच्यासाठी ऑलरेडी जालन्याची एक अपॉर्च्युनिटी होती. त्या टेंडरला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट लागत नव्हते. तुम्ही बघितलं नाही वाटतं टेंडर? नाही सर, कोणतं होतं सर? ते आता बहुतेक मला वाटतं एक्सपायर झालं ते टेंडर. ते पुढचंच टेंडर होतं की ज्यामध्ये फक्त IT रिटर्न्स पाहिजे होता, बाकी कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नव्हती. ते इझिली मिळालं असतं. सर, ती सुशिक्षित बेरोजगार संस्था केलेली चांगली राहील की बचत गट केलेला चांगला राहील? सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. आणि त्याच्यासाठी किती मेंबर्स लागतात सर मग? एक 13 मेंबर लागतात त्यासाठी. आणि ऑलरेडी आपण जुना व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये नोंदणीची सर्व माहिती दिली. दाखवू तुम्हाला? बोला ना, दाखवू. चला चला सांगतोय मी. दाखवा आम्हाला, तुम्हाला वेळ असेल तर. बाकी जण आवाज म्यूट करा. तर अशा पद्धतीतून आपल्याला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला आजपासूनच सर्वांनी विचार करायचा आहे की आता आपल्याला कुठले तरी कोटेशन्स आपण पुट करायला पाहिजे. कित्येक कोटेशन मी तुम्हाला दिलेले आपल्या चॅनलवर पाठवलेले, तुम्ही बघत असाल की कित्येक कोटेशन्स आहे. त्यामध्ये मी उस्मानाबादचे आतापर्यंत 25 पेक्षा जास्त कोटेशन दिलेले की ज्यामध्ये तुम्ही इझिली पार्टिसिपेट होऊ शकता. त्यानंतर नाशिकचेही दिलेले, औरंगाबादचे दिलेले. त्यामध्ये औरंगाबादच्या एका व्यक्तीने ऑलरेडी माझ्या सांगण्यावरून कोटेशन वगैरे फाईल केलं आणि त्यांना ते कोटेशन मिळालं सुद्धा. तर असं असतं, अपॉर्च्युनिटी कुठून जनरेट व्हायची हे सांगता येत नाही. तर तुम्ही अपॉर्च्युनिटीला मिस करायचं नाही. जे सुद्धा कोटेशन आपल्याकडे येतात ते कोटेशन तुम्ही घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आजपासूनच आपण कोटेशन्स वगैरे कसे बघायचे आपल्या चॅनलवर, आणि चॅनलवर बघितल्यानंतर जास्तीत जास्त कोटेशन भरण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की कोटेशन कसं भरायला पाहिजे, कोटेशनमध्ये रेट कसे नमूद करायला पाहिजे, त्यानंतर कोटेशनचा जो पहिला फॉर्मॅट असतो, कोटेशन सोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे असतात तर ते कसे जोडायचे आणि कोटेशन कसे द्यायचे, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी शिकवणार आहे. ज्यामध्ये तुमचा कोटेशनचा पार्ट क्लिअर होईल की कोटेशन लेटर एडवरच द्यायला पाहिजे किंवा अजून वेगळ्या फॉर्मॅटमध्ये द्यायला पाहिजे, किंवा कोटेशनचे वेगवेगळे कसे टाइप्स असतात, त्या प्रत्येक गोष्टी आपण त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. कुणाला काही प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. हा सर, ते तुम्ही ऑक्सिजन प्लांट बद्दल जे माहिती दिली होती त्यासाठी सविस्तर माहितीसाठी कोणती वेबसाईट अवेलेबल आहे का? त्याची सविस्तर तर वेबसाईट नाहीये, कारण ऑलरेडी तो आजच्या पेपरला ते फ्लॅश झालेला आहे आणि गव्हर्नमेंटने, आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यावर डिसिजन घेतलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळतोय. आणि ज्यांचा इच्छा असेल की आतापर्यंत बिझनेस सुरू करायचा आहे तर शासनाचे खूप काही गोष्टीचे त्याच्यामध्ये तुम्हाला सवलती मिळत आहे, ज्यामध्ये प्राणवायू निर्मिती करणारे प्रकल्प, संलग्न घटक, उदाहरणार्थ सिलेंडर, साठवणूक टाक्या, वाहतूक कंटेनर व निर्मिती. तर असे जर ज्यांना बिझनेसमध्ये, अशाच बिझनेसमध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी MIDC मध्ये सवलत मिळते. तर जमीन त्यांना 25 ते 50% सवलत मिळते. त्यानंतर त्यांना हप्त्याची सुद्धा सुविधा आहे.
आणि भूखंड हे त्यांना फर्स्ट प्रेफरन्सने वाटलं जाते, म्हणजे सरकार त्याला प्रोत्साहन देते. आता तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनमुळे कित्येक जणांचा जीव आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. तर आता ऑक्सिजनची निर्मिती करायला पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे महत्वाचे निर्णय घेतलेले. ज्यामध्ये ऑक्सिजन प्लांटसाठी जर तुम्हाला एक मेल आयडी वगैरे पाठवतो सर्वांना, त्या मेल आयडी वर तुम्ही तुमच्या पूर्णपणे अर्ज बनवायचा. तुम्ही जर ज्या जिल्ह्यातून इच्छुक असाल किंवा तुमच्याकडे स्वतःची जागा असेल, तुमच्याकडे तेवढे जर पूर्णपणे कॅपिटल वगैरे असेल, तर शासनाकडनं तुम्हाला काय काय प्रोत्साहने मिळतात, तुम्हाला एक एक गोष्ट मी वाचून दाखवतो, जे की आपल्या ऑलरेडी आपण तुम्हाला त्या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला तिथं दिलेली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती व संलग्न घटकांना गुंतवणुकीच्या 100 ते 150% तुम्हाला परतावा मिळतो, त्याचा रिटर्न मिळतो. त्यानंतर 100% राज्य वस्तू व सेवा करावर तुम्हाला रिटर्न सुद्धा येणार आहे. त्यानंतर मुद्रांक जे शुल्क असतात, ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ऍग्रीमेंट वगैरे करावं लागतात, तर ते ऍग्रीमेंट सुद्धा तुम्हाला माफी मिळते. त्यामध्ये तुम्हाला चार्जेस वगैरे पे करायची गरज पडत नाही. त्यानंतर लाईट वगैरे घेण्यासाठी जर तुम्हाला जर उद्या प्रोजेक्ट वगैरे जनरेट झाला, तर त्यासाठी विद्युत शुल्क सुद्धा तुम्हाला माफी आहे. पण ज्यावेळेस तुमच्या प्लांटला विद्युत येईल, इलेक्ट्रिकलचं काम होईल, तर त्यावेळेस तुम्हाला ₹2 प्रति युनिट हे 5 वर्षासाठी ऑलरेडी तुम्हाला त्यात सबसिडी वगैरे मिळते. तर हा सुद्धा त्याच्यामध्ये फायदा आहे. आपल्यापैकी ज्यांच्या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहेत, ते सुद्धा याला पूर्णपणे इलिजिबल आहे. तुम्ही सुद्धा या प्लांटचा बेनिफिट घेऊ शकता. आणि 5% तुम्हाला व्याजावर अनुदान मिळतंय, ज्यामध्ये सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग जे आहे त्यांची गुंतवणूक मर्यादा जर 50 कोटीच्या आसपास असेल, तर त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. त्यानंतरची डिटेल्स माहिती ऑलरेडी मी तुम्हाला टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला मेल आयडी सुद्धा दिलेला आहे. त्या मेल आयडी वर तुम्हाला एक अर्ज MIDC ला पाठवायचा आहे आणि एक अर्ज जो आहे तो मैत्री म्हणून जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तुम्हाला पाठवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला MIDC मध्ये तुमचं ऍप्लिकेशन जाईल आणि एक ऍप्लिकेशन तुमचं मंत्रालयामध्ये जाईल. तर हे सर्वांना इथे गोष्ट लक्षात घ्यायची. सर हे डॉक्युमेंट ग्रुपवर टाकली का? हो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे, प्रॉपर आहे. मला तरी वाटतं अप्लाय करायला तर अडचण नाही. जर भूखंड तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध असेल, तर एक बिझनेसची नवीन ऑपॉर्च्युनिटी जनरेट होईल. आणि सध्या तरी या बिझनेसला सगळ्यात जास्त मागणी आहे. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन सिलेंडरचं मागणी आता कशा पद्धतीने आहे, तर एक तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. सर, ज्या ठिकाणी MIDC एरिया नाही अशा ठिकाणी काय पर्याय? आता त्यांनी MIDC ला तर फर्स्ट प्रेफरन्स दिला, पण MIDC नसेल पण तुमच्याकडे कुठे जागा वगैरे उपलब्ध असेल तर तुम्हाला ती मिळेल. पण MIDC वर ऑलरेडी गव्हर्नमेंटचा राईट असतो, त्यामुळे तुम्हाला सबसिडी देणं सोपं होतं. पण जर तुमची जागा असेल तर बेस्टच आहे, ऑलरेडी तुम्हाला जास्त सबसिडी देतील ते. पण MIDC मध्ये घेतल्यानंतर बरेच गोष्टी कंप्लायन्स असतात, डॉक्युमेंटचा क्रायटेरिया असतो, तर शासनाने त्यात मुद्रांक शुल्क वगैरे जे काही गोष्टी असतात तर त्यामध्ये तुम्हाला सवलत मिळालेली आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ओके, थँक्यू सर. आम्ही प्रयत्न करू शकतो का यासाठी? हो, तुम्ही आजच अर्ज करा. तुमच्याकडे ऑलरेडी अमरावतीमध्ये बऱ्यापैकी जागा आहे, भूखंड सुद्धा उपलब्ध आहे, मी बघितलेले. त्यामुळे तुम्ही तिथे अप्लाय करायला मला तरी वाटतं अडचण नाही. ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद. सर, याला स्वतःचं भांडवल किती लागतं? आता ज्यावेळेस तुमचा तो प्रोजेक्ट येईल, तर अगोदर तुम्हाला काय करायचं, अनुदानासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायची. ज्यावेळेस तुमची जागा वगैरे फायनल होईल, त्यावेळेसच तुम्हाला अनुदानासोबत त्याचं भांडवल सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात येईल. कारण प्लांटवर डिपेंड आहे, तुम्ही किती कॅपॅसिटीचा प्लांट बनवता त्यावर तो विषय दिलेला आहे त्यांनी. या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे एक डिटेल पीडीएफ आहे, ती पीडीएफ मी सर्वांना शेअर करणार. हॅलो, हा बोला. सर, आपली जागा आहे पण ग्रामीण भागामध्ये, तर चालतंय का? MIDC पासून 15 किलोमीटर दूर आहे. नाही, चालेल ना. मला काय वाटतं की शासनाने आजच स्कीम आणलेली आहे, तर अप्लाय करायला अडचण नाही. तुम्ही तुमचा जे काही तुमच्याकडे गोष्टी अवेलेबल असतील, तुमच्याकडे जे काही फायनान्शियल तुमचा क्रायटेरिया असेल, तर तो क्रायटेरिया तुम्ही त्यांच्यासमोर मांडा. तो मांडल्यानंतर फॉर्म चेकअप झाल्यानंतर जर बसत असेल तर तुम्हाला मिळेल नक्की फायदा त्याचा. अर्जाचा काही फॉर्मॅट नाही दिला का त्यांनी? अर्जाचा नॉर्मल फॉर्मॅट काही नाहीये, तुम्हाला मेलवर तुमची सर्व डिटेल त्यांना द्यायची. ओके ओके. फक्त फॉर्म भरताना काळजी घ्या की सर्व गोष्टी तुम्हाला कमी पत्रामध्ये तुम्हाला जास्त माहिती त्यांना देता आली पाहिजे. ओके ओके ओके. टर्नओव्हर वगैरे दिलं तर चालेल ना? सर्व द्या. ओके ओके.
सर हा ऑक्सिजन काय रेटनी विकत घेतं गव्हर्नमेंट मग? गव्हर्नमेंटचे ऑलरेडी ऑक्सिजन रिलेटेड आत्ता त्यांनी त्यावर बॅन आणलेला आहे आणि त्याचे स्पेशली रेट ठरवलेले आहे. तर त्याचे आत्ताचे रेट किती आहे मी तुम्हाला बघून तुमच्या व्हॉट्सअपला तो मेसेज करून देईल तुम्हाला. आणि ई टेंडरिंग मध्ये ऑक्सिजनचा रेट किती असतो तर तोही तुम्हाला पाठवून देईल. हो सर. सर जसं आपल्याला या प्लांटसाठी सबसिडी मिळते गव्हर्नमेंट कडून, असं इतर प्रोजेक्टसाठी पण सबसिडी मिळते का? नाही मिळते. त्यांनी काय केलं, उदाहरणार्थ सिलेंडर, साठवणूक टाक्या, वाहतूक कंटेनर की जे ऑक्सिजन रिलेटेड यूज केल्या जातात या सर्वांना ती गोष्ट ऍप्लिकेबल आहे. किंवा तुमच्याकडे जर एखादा जुना प्लांट असेल आणि त्याला तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यांना सुद्धा फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. माझा प्रश्न असा होता की मी एक दुसरा प्रोजेक्टची रिपोर्ट तयार केलेली लाईक एडिबल ऑइल, आणि त्यासाठी प्लांटचा विचार चालू होता, बट सबसिडीज आणि गव्हर्नमेंट हेल्प कशी मिळते त्याची प्रॉपर आयडिया नव्हती मला, त्यामुळे मी हा प्रश्न विचारला. तुम्हाला सीएमईजीपीच्या अंतर्गत त्याचा फायदा घेता येतो. ऑलरेडी एडिबल ऑइल, हा तुम्हाला एक नंबर शेअर करतो, तुम्ही मला व्हॉट्सअपला नंबर पाठवा तुमचा, तुम्हाला एक नंबर टाकतो. ते ऑलरेडी तुम्हाला सर्व फाईल वगैरे ते सर्व तुम्हाला करून देतात. ऑलरेडी ऑफिसर्स आहेत, तुम्हाला प्रॉपर गायडन्स. ओके ओके ओके, थँक्यू. तर सुशिक्षित बेरोजगारांनी ज्यांच्या संस्था नोंदणी आलेल्या आहेत त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आपलं कोटेशन शासकीय कार्यालयामध्ये कसं जाईल आणि आपल्याला अनुभव कसा मिळेल याची आपण आता तयारी करायची. तर सर्वांना ही आवश्यक सूचना आहे. तुम्ही आत्ताच आपले कोटेशन जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे, त्यांनी ते कोटेशन डाउनलोड करून त्या ऑथॉरिटीकडे कसे जातील याची आपण पूर्तता करायची आहे आणि टेंडरिंग मध्ये समोरची प्रोसेस करायला सुरुवात करायची आहे. तर धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगू शकता. हा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला सुद्धा देणार आहे, जेणेकरून बाकी लोकांना जे काही आज जॉईन होऊ शकले नाही त्यांना जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल त्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ यूट्यूबला सुद्धा टाकणार आहे. कुणाला काही प्रश्न असेल 1-2-3 मिनिटात तुम्ही विचारू शकता. सर महाराष्ट्र शासनाचं जे लोन प्रकरणाचं जे आहे म्हणजे CGMP काय CMEGP, हा CMEGP, तर त्या स्कीम मध्ये लोन प्रकरण करून देणारं कोणी आहेत का? नाही, लोन प्रकरण करून दिल्यापेक्षा जर LCD यांच्या अंतर्गत यांच्या मार्फत जर केलं तर ते फास्ट होईल. अच्छा. कारण लोन प्रकरण करून देणं ऑलरेडी तुम्ही स्वतः सुद्धा घरी बसून ऍप्लिकेशन करू शकता. तर मी आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक लिंक टाकतो ज्यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या स्कीम्स आणि प्लांटसाठी त्या वेबसाईट्स आहे, त्या वेबसाईटला तुम्ही घरी बसून सुद्धा फाईल करू शकता. चालेल, पण टाका सर. ओके, थँक्यू. सर या ऑक्सिजन प्लांट साठी सर त्या अण्णासाहेब पाटील मधून जर फाईल टाकली तर होऊ शकते का? अण्णासाहेब पाटील ही फाईल फक्त मराठा लोकांसाठी आहे. जर काही प्रत्येक कॅटेगरीसाठी एक वेगवेगळं मंडळ दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. जसं SC ST कॅन्डिडेट साठी त्यांना वेगळ्या ठिकाणी निधी उपलब्ध असतो. तर तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही तिथून पण अप्लाय करू शकता. हो सर, ओपन मध्येच आहे मी, त्याच्यामुळे म्हटलं. नाही काही अडचण नाही. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळं महामंडळ असतं, तर त्या महामंडळ अंतर्गत केल्या जातं. आणि जर जे कोणी ओपन वगैरे असेल तर त्यांनी डायरेक्टली CMEGPचा लाभ तर सर्वांना कॉमन मिळतो, काही अडचण नाही. ठीक. सर SC ST साठी कोणतं महामंडळ आहे? काय विचारला तुम्ही प्रश्न? सर SC ST साठी कोणतं महामंडळ आहे ज्याच्या थ्रू आपण ऍप्लिकेशन करू शकतो? CMEGPच्या अंतर्गत सुद्धा करू शकता. आणि SC STचं महामंडळ ऑलरेडी 3 ते 4 प्रकारचे महामंडळ आहे. त्या तिन्हीच्या सुद्धा वेबसाईट मी तुम्हाला टाकतो. फक्त त्याच्यामधून लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये हँडिकॅपचे सुद्धा वेगळं मंडळ येतं SC ST मधून. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्याच कॅटेगरीला तुम्ही अप्लाय करा. त्यासाठी ऑलरेडी एक वेबसाईट मी तुम्हाला आता लिंक मध्ये दिली आणि बाकीच्या ऑलरेडी माझ्याकडे एक 12 प्रकारच्या वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईट मी तुम्हाला पाठवतो सगळ्या. तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअप करते आता. हो हो हो, मी करतो.
कुणाच्या काय अडचणी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला कमेंट करून विचारू शकता. आणि उद्या जो व्हिडिओ बनवणार आहे फक्त कोटेशन कसं भरायचं यावरच व्हिडिओ बनेल. त्यामध्ये बाकी जण दुसरे काही प्रश्न विचारू नका. त्यामध्ये जो विषय असेल तोच आपण पूर्णपणे करू. कोटेशन कसं भरायचं, कोटेशनच्याच बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील कोणाला तर त्याच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ आपण लाईव्ह बनवतोय त्यामुळे तुमच्याशी चर्चा करूनच आपण त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आतापर्यंत जी माहिती दिली, काही जण उशिरा जॉईन झाले असतील तर त्यांनी युट्यूबवर हा व्हिडिओ बघून तुम्ही पूर्णपणे त्यातून अवेअर व्हायचंय. काही अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. आणि काही अजून काही एक्स्ट्रा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तिथून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू. बाकी स्कीमच्या अंतर्गत CMGP असो, SC ST साठी असो, OBC साठी असो, ओपन साठी असो, सर्वांच्या वेबसाईटची माहिती आत्ताच तुम्हाला सर्वांना मी टेलिग्राम चॅनलवर देतो. कुणाला इंडिव्हिज्युअल जर पाहिजे असेल तर ते सुद्धा पाठवतो. जे जण टेलिग्रामला जॉईन नसतील त्यांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचंय आणि जास्तीत जास्त माहिती तिथून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कलेक्ट करायची आहे. तर धन्यवाद. सर्वांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. युट्यूबला व्हिडिओ अपलोड करतोय. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.